ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नवरात्रीमध्ये महिलांना लोकलना प्रवासासाठी परवानगी देण्यावरून रेल्वे बोर्ड जाणून बुजून आडकाठी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। मंदिरांसाठी घंटानाद करणारी भाजप आता महिलांना लोकलना प्रवासासाठी परवानगी देण्यावरून रेल्वे बोर्डाविरोधात का आंदोलन करत नाही असा सवालही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारलाय। सचिन सावंत आणि अतुल भातखळकर यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। रेल्वेचे अधिकारी आता ज्या पद्धतीने टाळाटाळ करतात आणि सांगतात की रेल्वे बोर्डाची बैठक घ्यावी लागेल आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात येईल, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे। खऱ्या अर्थाने हा निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी, मुख्य सचिवांनी, त्याचबरोबर इतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने मिळून घेतला होता आणि तो अगोदरच घेण्यात आला होता। जर रेल्वे बोर्डाची परवानगी एवढी आवश्यक आहे असं जर वाटत असेल तर त्या अगोदरच का घेण्यात आली नाही, हा प्रश्न रेल्वेच्या सीपीएमना विचारण्याची आवश्यकता आहे। एनडीबीमध्ये रेल्वे किती चालवायच्या आणि त्यात कोणाला प्रवेश द्यायचा याचे सर्वाधिकार हे राज्यांकडे आहेत आणि अत्यंत अकार्यक्षम आणि भ्रष्ट अशा प्रकारचे राज्य सरकार आहे आणि त्यामुळे यांनी निर्णय दिल्यानंतर रेल्वे चालू करेल। कोकण रेल्वेचा गणपतीच्या वेळेला हाच इतिहास आहे। आधी चालू करा सांगितलं, मग आयत्या वेळेला बंद करा सांगितलं आणि मग शेवटच्या क्षणावर परत चालू करा सांगितलं। आणि त्याच्यामुळे सचिन सावंत आणि काँग्रेस या सगळ्यांनी आता भाजपच्या द्वेषातून बाहेर यावं आणि घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना आता घराच्या बाहेर काढून दाखवा।